30 जून नंतर कांद्याचे बाजारभाव होणार 3,000 रुपये पार, तर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण. शेतकरी मित्रांनो, जसा जसा 30 जून जवळ येत चाललाय तसं तसं कांदा बाजारामध्ये एकच त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे की 30 जून नंतर कांद्याचे बाजारभाव नेमके 3,000 रुपयांचा टप्पा ओलांडणार का. सध्या बाजारामध्ये चढ उतार सुरू आहे, परंतु 30 जून नंतर असं काय घडणार आहे ज्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे अचानक त्या ठिकाणी कडाडू शकतात. सध्या जर का राज्यामधील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर पाहिले तर जवळपास 2,000 ते 2,500 रुपयाच्या दरम्यान चांगल्या कांद्याला हा त्या ठिकाणी दर मिळतोय. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही जर कांदा जो काय आहे तो चाळीमध्ये साठवून ठेवला जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण आपण आज त्या ठिकाणी कांद्याची आवक असेल, कांद्याची निर्यात आणि कांद्याच्या बाजारभावावरती मुख्यत्वे करून परिणाम करणारे जे काही 4 ते 5 मोठे घटक आहे ते अगदी सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी समजून घेणार. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील लगेच करा. शेतकरी बंधूंनो, कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर कांद्याचे बाजारभाव मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून जरी असले तरी कांद्याची जी परदेशामध्ये जी निर्यात होत आहे आणि त्यामुळे जे परकीय चलन राज्यामध्ये परिणामी देशामध्ये येत आहे या गोष्टीवरती कांद्याचे दर हे मुख्यत्वे करून अवलंबून असतात. शेतकरी बंधूंनो, 30 जून नंतर कांदा हा 3,000 रुपयांचा टप्पा पार करण्याची खूप जास्त शक्यता आहे. कारण त्याच्या पाठीमागं 4 प्रमुख कारणं देखील आहेत. यातील पहिलं जे काय कारण आहे ते म्हणजे चाळीमधील कांद्याचं नुकसान. सध्या उष्णता आणि आर्द्रतेमुळे चाळीमध्ये जो काय साठवलेला कांदा आहे तो सडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढले आणि जवळपास काही भागांमध्ये 20 ते 30% कांदा खराब झाला आहे आणि म्हणजेच बाजारात येणारा जो चांगला कांदा आहे तो आता त्या ठिकाणी कमी होणार आहे. आणि म्हणूनच बाजारातील जी काय आवक आहे ती गेल्या 10 ते 15 दिवसापासून थोडीशी घटलेली आहे. याचा थेट सकारात्मक परिणाम हा कांद्याच्या दरावरती होऊ शकतो. दुसरीकडे जो काय मान्सूनचा प्रवास आहे, जर जून आणि जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड जर पडला किंवा जास्तच जर का ऊन जर राहिलं तर जो काय नवीन खरीपाचा जो काय कांदा आहे त्याची लागवड ही लांबणीवरती जाईल आणि साठवलेल्या कांद्याचे जे काय उन्हाळी जो काय कांदा आहे त्याला त्या ठिकाणी सोन्याचे दिवस त्या ठिकाणी यायला सुरुवात होईल. तिसरी गोष्ट म्हणजे जुलै ऑगस्ट नंतर देशामध्ये सणासुदीचे दिवस त्या ठिकाणी सुरू होतात. श्रावण असेल, गणेशोत्सवामुळे देशांतर्गत कांद्याची जी काय मागणी आहे ती त्या ठिकाणी या टायमाला अचानक वाढत असते आणि म्हणूनच कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी पुन्हा एकदा या काळामध्ये कडाडू शकतात. चौथी आणि महत्त्वाची जी काय गोष्ट आहे ती म्हणजे जून अखेरीपर्यंत व्यापारी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी साठा करून ठेवतात कांद्याचा बफर स्टॉक आणि त्यानंतर गरजेनुसार आणि चांगल्या भावाने जो माल आहे कांद्याचा तो त्या ठिकाणी बाहेर काढत असतात. याच पार्श्वभूमीवरती कांद्याचे जे बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी वाढू शकतात. आता दुसरीकडे आपण जर का बघितलं तर कांद्याची जी काय आवक आहे ती जून महिन्यात उन्हाळा कांद्याची आवक स्थिर आहे. शेतकरी गरजेनुसार कांद्या जो काय आहे तो बाजारामध्ये आणत आहे. परंतु लक्षात घ्या 30 जून नंतर शेतीतील थेट आवक पूर्णपणे थांबेल आणि जी काय आवक होईल ती फक्त चाळीमधूनच होईल. आणि जुलै महिन्यात बाजार जो काय आहे तर तो सरासरीपेक्षा 25 ते 30% जो जास्त राहण्याचा त्या ठिकाणी अंदाज आहे. कारण की अर्थशास्त्राचा जो काही साधा नियम आहे, पुरवठा जर कमी असेल आणि मागणी जर जास्त असेल तर बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढत असतात. आता कांद्याच्या निर्यातीचं गणित जर का आपण बघितलं तर जवळपास 40% जे काय एक्सपोर्ट ड्युटी आहे ती त्या ठिकाणी लावली तरी भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका आणि आखात देशामध्ये मोठी त्या ठिकाणी मागणी आहे. याशिवाय बांगलादेश सीमेवरून कांद्याची निर्यात सध्या सुरू आहे. जागतिक टंचाईमध्ये पाकिस्तान आणि इजिप्तसारख्या देशामधील कांदा हंगाम हा संपत आल्यामुळे जागतिक बाजारात कांदा जो काय भारताचा कांदा आहे त्याला चांगला त्या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर सद्यस्थितीला कांद्याची आवक ही त्या ठिकाणी मध्यम ते जास्त आहे आणि 30 जून नंतर एकूणच 25 ते 30% घट याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. चाळीत भरपूर माल आहे परंतु कांदा साडल्यामुळे त्या ठिकाणी घट होण्याची शक्यता आहे. निर्यात स्थिर आहे परंतु 30 जून नंतर ही जी काय मागणी आहे ती त्या ठिकाणी वाढू शकते. सरकारी धोरणं सध्या अनुकूल आहेत परंतु बाजारभाव जर का वाढले तर सरकार पुन्हा एकदा कांद्यावरती निर्बंध घालण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. या सर्व गणितावरून स्पष्ट होते की सुपर क्वालिटीच्या कांद्याला 30 जून नंतर 3,000 ते 3,500 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो एकदमच घाबरून जाऊ नका, सगळा कांदा विकू नका. त्या ठिकाणी जो काय कांदा आहे तो टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी बाजारामध्ये आणत राहा. रोजचे बाजारभाव पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतं.